जय शिवराम मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही तिथं जाऊन जिथे आपलं चॅनल जॉईन करून इथं ॲप जिथे डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। त्या वेबसाईटची सुद्धा लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही ते जिथे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही जर आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जिथे रील्स आणि काही अपडेट वगैरे तिथं येत असतात मित्र। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या जे सर्व ते VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला CapCut ॲप आहे, तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केला तर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला आहे, तर तो आपल्या इथं ॲड करायचा आहे। तर तो इथं आपण ॲड केल्यानंतर तर त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या इथं 20 सेकंदापर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो। तर आपण 20 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर आहे ती आपण इथं आणून घेऊयात। तर 20 सेकंदापर्यंत आणल्यानंतर आता आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्याला ओव्हरलेमध्ये जायचं आहे। ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो आपल्याला इथं ॲड करायचा आहे। तर ॲड इथं केल्यानंतर आता आपल्याला जिथे काय ह्याचा जो काय ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे। तर इथं एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर त्यासाठी आता आपल्याला बिट 2वरती इथे येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 3वरती आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर आपल्या परत बिट 4वरती जिथे इथं आपल्याला यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्प्लिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढं काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथे इमेजेस जे असते ते स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो काय आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं तुम्ही डिलीट करून टाका। ओके, तर मित्र, आता त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं ह्या इमेजेसला आपलं ॲनिमेशन द्यायचे। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती यायचं आहे, त्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर आपल्या इनमध्ये येऊन आपला क्रॉस ओपन हा जो तो ॲनिमेशन देऊन टाईमलाईन ह्याची जे ते पूर्ण अशा प्रकारे करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला जिथे परत काय यायचं सेकंड इमेजवरती यायचं, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्लिप अँड स्लाइड 1 हा जो तो ॲनिमेशन इथं देऊन टाका। तर इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं, परत इथं आल्यानंतर आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्या इथे जिथे काय यायचं कॉम्बोमध्ये येऊन येतं स्लिप अँड स्लाइड 2 द्यायचा आहे। तर दिल्यानंतर आता आपल्याला परत नंतरचा जो काय आपल्या इथे इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं आहे। त्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला पिरियड शिफ्ट 2 हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। तर तो इथे दिल्यानंतर आता आपल्याला नंतरचे जे काय इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं। आल्यानंतर आता आपल्याला इथे जिथे काय यायचं ॲनिमेशनमध्ये जायचं। तर ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर आपल्या इनमध्ये येऊन इथं बघा एक हॉरिझॉन्टल ब्लर अशा प्रकार जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला हा जो तो ॲनिमेशन असेल तो इथं रिपीट देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काय इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं। परत आपल्याला इथं ॲनिमेशन जो काय असेल तो आपल्या इथं द्यायचा नाही। त्यानंतरच्या जिथं आपल्या इथं इमेजवरती जिथं काय करायचं मित्रांनो येऊन जायचं। तर त्यावरती आल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं। तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन ट्रेन 4 हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। तर तो इथे दिल्यानंतर आपल्याला परत नंतर काय करायचं, नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं। परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जायचं। तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा विव्हन स्लाइड हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका। तर तो इथे दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, नंतरचा जो काय आपला इमेज असेल त्यावरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं। तर त्यावरती आल्यानंतर आपल्याला परत जिथे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं। तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बो देऊन इथं फॉलिंग अशा प्रकार जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका। तर तो इथं ॲनिमेशन दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती आपल्याला येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये इथं सॉ इन द्या आणि सॉ इन दिल्यानंतर आपल्याला जो काय आपला शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन अप्लाय केलं आहे। तर मित्र, आता त्यानंतर आपल्या इथे जे ते काय करायचं आपले इफेक्ट द्यायचे। तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं। परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झूम हा जो आहे मित्रांनो इफेक्ट तो आपल्याला देऊन त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन जायचं। तिथं तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, जर काही तुम्हाला भेटत नसेल तर वरती सर्च करू शकता। तर त्या इफेक्टचं नाव आहे मित्रांनो आयकॉन पॉप हा जो इथं आहे मित्रांनो। तर ते तुम्ही इथं अप्लाय करून 2 इमेजपुरतं इथं ॲडजस्टमेंट त्याची इथं करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं। परत ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला तो इफेक्ट आहे तिथे भेटून जाईल। जर का भेटत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता। तर त्या इफेक्टचं नाव आहे मित्रांनो लेझर एक्सपांड।
तर हे इथं तुम्ही देऊन टाका मित्रांनो. ते दिल्यानंतर आपल्याला परत नंतर जिथे काय बघा मित्रांनो, आपल्या 7 सेकंदाच्या इमेजवरती येऊन जायचे. परत तिथं आल्यानंतर आपल्याला जे परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा एक रोटेटिंग स्विंग अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो इथे भेटेल. तो भेटल्यानंतर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग सेक्शनमध्येच एक इलेक्ट्रिक शॉक 2 अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो भेटेल तो इथं अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचे इफेक्ट इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी पिकमध्ये जाऊन प्रोज ऑप्शनमध्ये येऊन फ्रॅगमेंट कोण हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं आहे. स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर परत जे ते स्लाइज ओव्हर हिट अशा प्रकारचा जो मित्रांनो आहे मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच ऑप्शनमध्ये येऊन डोज हा इफेक्ट होतो इथं देऊन टाका आणि त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत स्वतःला येऊन दोन इमेजच्या मध्ये जो व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यामध्ये जायचं. परत तिथे गेल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन ग्लेअर सेकंड हा जो इथं ट्रान्झिशन इफेक्ट तो अप्लाय करून टाइमलाईन त्याची 0 करून आपल्या इथं ऑल इथं करून टाका आणि त्यात राईटवरती क्लिक करा. म्हणजे जेवढे काही बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये इथं लागून जाईल. परत जिथे आपल्या मित्रांनो जिथे काय यायचं आपल्या सुरुवातला येऊन जायचं. परत ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं. त्यानंतर आपल्या फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक इमोजीवाला पेन जे दिला आहे तो आपण इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर आता त्याची जी काय ॲडजस्टमेंट असेल त्या लेअरच्या ती आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे करायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जी काय तुम्हाला ॲडजस्टमेंट यायची तुम्हाला हवी तिथं इथं तुम्ही करू शकता. तर मी आता लेफ्ट साईडच्या वरच्या कॉर्नरला इथं करत आहे ॲडजस्टमेंट त्याची. तर अशा प्रकारे इथं आपली ॲडजस्टमेंट झाली आणि व्हिडिओसुद्धा इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्र आपल्या जे ते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.